कीर्तीला मिळाला न्याय या कथेचा भाग 3. 4 दिवस गेले. कीर्ती मॅडमनं या दिवसात आता बाहेर जायचं टाळलं होतं. त्यांच्या घरासमोर एक माणूस सतत उभा दिसत होता. तो आनंदचा माणूस असणार हे मॅडमच्या लक्षात आलं होतं. जेवण आटोपून मॅडम टीव्ही बघत बसल्या होत्या तेवढ्यात फोनची बेल वाजली. हॅलो, कोण? मॅडमने विचारलं. मी डॉक्टर पोद्दार. हा डॉक्टर साहेब बोला. त्या दिवशी तुमच्यासोबत आलेले ते पोलीस ऑफिसर? हा, त्यांचं काय? त्यांचा अंदाज खरा ठरला. म्हणजे तुमच्या मावशीला पॉयझन देण्यात येत आहे. हा, त्यांची टेस्ट केली आम्ही, पण विष प्रयोग झाला तरी त्यांना अजून कसं काही नाही झालं काही. त्याच्यावर विष प्रयोग करणारी व्यक्ती फार हुशार आहे. मोठा डोस दिला तर लगेच मृत्यू होईल म्हणजे चौकशी होईल हे त्याला माहीत असल्यामुळे थोडं थोडं विष देत आहे. म्हणजे स्लो पॉयझनिंग. त्यांना मृत्यू येईल तो आजारपणामुळे येईल असं वाटलं पाहिजे असा त्यांचा प्लॅन आहे. हा, मग काय करायला पाहिजे आता? हे थांबवायला हवं. कसं काय? तुमचे ते पोलीस ऑफिसर, त्यांना सांगायला पाहिजे. ठीक आहे, मी त्यांना फोन करते. मॅडमनी साहेबरावांना फोन केला. हॅलो, साहेबरावांचा फोन आला. साहेबराव, तुमची शंका खरी ठरली. कसली? ती पॉयझनिंगची. डॉक्टरांचा आत्ताच फोन येऊन गेला. आता काय करायचं? तुमच्या मावशीला भेटायला हवं, त्यांना सांगायला हवं. हे चालेल, मी येतो थोड्या वेळात. आणि डॉक्टरांना सोबत घ्यायला हवं, नाहीतर आपल्यावरती कोण विश्वास करणार आहे? बरोबर. साहेबरावांनी डॉक्टरांना फोन लावला. हॅलो डॉक्टर साहेब. हा, कोण? मी साहेबराव, PSI. अरे साहेबराव, तुमचा अंदाज खरा ठरला. मग आता आपण तुमच्या पेशंटला भेटायला हवं, त्यांना एक कल्पना द्यायला हवी. खरं, तुम्हाला वेळ असेल तर जाऊया आपण? हो चालेल, चला. मी एक 15-20 मिनिटात पोचतो, मग आपण निघूया. चालेल, डॉक्टर म्हणाले. साहेबरावांनी कीर्ती मॅडमला घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे डॉक्टरांना सोबत घेतलं आणि अभ्यंकर मावशींच्या घरी जायला निघाले. साहेबराव थँक्स, डॉक्टर म्हणाले. कशाबद्दल? तुम्ही मला एक कल्पना दिली, नाहीतर मी वेगळ्याच प्रकारे ट्रीटमेंट देत राहिलो असतो. असं काही नाही, आम्ही पोलीस खात्यातले असल्यामुळे शंका येतात आम्हाला. चांगलं आहे, पण माझा प्रॉब्लेम झाला आता. का? ही चुकीची ट्रीटमेंट दिली आहे असं त्यांना समजलं ना, ते आजी भडकतील. हो, पण कल्पना तर द्यायलाच पाहिजे. हो, बरोबर आहे. थोड्याच वेळात ते मावशीच्या बंगल्यावरती येऊन पोहोचले. वॉचमननं डॉक्टरांना आणि कीर्ती मॅडमना बघितलं होतं. त्यांना आत जायला सांगितलं. तिथे यात आले ते 40चा माणूस पुढे आला. डॉक्टरांना म्हणाला, काय डॉक्टर साहेब आज मध्येच? आणि हे कोण? हे साहेबराव पाटील, डॉक्टर ओळख करून देत म्हणाले. आणि हे मनोहर देशपांडे, मावशीच्या धाकट्या बहिणीचे मिस्टर. हो, नमस्कार. काय कीर्ती, तू पण आली आहेस सोबत? हो, मी पण आले. नमस्कार, साहेबराव म्हणाले. मनोहर देशपांडे म्हणाले, आपण काय करता? मी पोलीस खात्यात आहे. पोलीस खात्यात? हो. पोलीस आणि डॉक्टर एकत्र काय भानगड आहे का? हो, एक प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? मावशीला पॉयझन देण्यात येत आहे असं लक्षात आलंय, असं डॉक्टर म्हणाले. ते कसं शक्य आहे? देशपांडेने विचारलं. का नाही शक्य? डॉक्टर म्हणाले. अहो, पॉयझन दिलं असतं तर आतापर्यंत त्यांचं काहीतरी बरे वाईट झालं असतं. पॉयझन स्लो पॉयझनिंग करण्यात येत आहे, कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून. ते दोघं बोलत होते तेवढ्यात आणखी एक 50चा माणूस आला. ही काय भानगड आहे? डॉक्टरने केलं. हे अशोक कुलकर्णी, डॉक्टर ओळख करून देत म्हणाले. मावशीच्या मधल्या बहिणीचे मिस्टर. आणि हे साहेबराव पाटील, पोलीस खात्यात आहेत, डॉक्टर ओळख करून देत म्हणाले. काय भानगड आहे का? हो, मावशीला पॉयझन देण्यात येत आहे असं यांचं म्हणणं आहे, देशपांडे म्हणाले. हा, हे खोटं आहे, कुलकर्णी म्हणाले. कशावरून? पॉयझन दिलं असतं तर मावशी अद्यापर्यंत जिवंत राहिली असती का? हो, हळूहळू देत आहे पॉयझन, त्यामुळे कोणाच्या लक्षात येत नाही. काही दिवसांनी पेशंट मृत्युमुखी पडतो. म्हणजे देशपांडे म्हणाले, तुम्ही एवढे दिवस औषधं देताय ती चुकीची होती. हो, डॉक्टर म्हणाले, माझी चूक झाली, ट्रीटमेंट बदलायला हवी. मला संशय आला म्हणून मी टेस्ट घेतली होती, डॉक्टर म्हणाले. मावशींना समजलं तर ते भडकतील ना, कुलकर्णी म्हणाले. भडकू द्या, आज ना उद्या त्यांना हे समजायलाच हवं. पण यामुळे आमची पोझिशन मात्र ऑकवर्ड होईल, देशपांडे म्हणाले. कसं काय? पॉयझन कोणी दिलं याची चौकशी झाली तर सगळ्यांवरती संशय येईल, सगळ्यांची चौकशी येईल. घरातल्यांवरतीच नाही तर बाहेरून भेटायला येतात त्यांच्यावर देखील संशय येईल. उदाहरणार्थ कीर्तीवर पण संशय येऊ शकतो, देशपांडे म्हणाले. सगळ्यांवर येऊ शकतो,
माझ्यावर नर्सवरती पण येऊ शकतो. ही माहिती असून मी सांगायला आलो, पण शेवटी पेशंटचा जीव वाचवणं महत्वाचं आहे, डॉक्टर पोद्दार म्हणाले. ठीक आहे, देशपांडे म्हणाले. मला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. उद्या चिडतील, काय हरकत नाही. डॉक्टर साहेबरावांना घेऊन मावशीच्या रूममध्ये आले तर मावशीचा पत्ता नव्हता. सिस्टर आठवले रूममध्ये टीव्ही बघत बसल्या होत्या. मावशी कुठे आहेत? त्या मगाशीच बाहेर गेल्यात. त्या नाही, तो ड्रायव्हर विठ्ठल आहे त्यांच्यासोबत. हा, देशपांडे आणि कुलकर्णीशी बोलत होते, काही बोलले नाहीत. त्यांना नाही माहिती. मी सांगितलं होतं त्यांना एकटीला कुठे जाऊन देऊ नका म्हणून. डॉक्टर म्हणाले, अहो त्या कोणाचं ऐकत नाहीत, मनात येतात तेच करतात. कुठे गेल्या काय समजलं का? नाशिकला जातो म्हणाले. नाशिकला? हो. काय करायचं साहेबराव? डॉक्टरने विचारलं. नाशिकला गेले आहेत म्हणजे कधी येतील ते काय सांगता येत नाही. हो, नंतर आपण येऊ परत. कुलकर्णी आणि देशपांडेंना पण काही माहिती नव्हतं. त्यांचा निरोप घेऊन डॉक्टर आणि साहेबराव आणि कीर्ती मॅडम बाहेर पडल्या. मॅडम, साहेबरावने विचारलं, देशपांडे आणि कुलकर्णी काय करतात? त्यांचे काहीतरी बिझनेस आहेत. तुमच्या इतर 2 मावश्या त्या दिसल्या नाहीत कुठे? त्या दोघी सर्व्हिस करतात. अजून कोण आहे या घरात? माझी मोठी मावशी, ती आजारी असते ती, म्हणून या दोन्ही मावश्या तिच्यासोबतच राहतात. त्यामुळे त्यांचे मिस्टरही सोबतच राहतात. आणि त्यांची मुलं, दोघींना एक मुलगा आहे. ते दोघं हॉस्टेलमध्ये राहतात. तुमच्या मोठ्या मावशीशी तुमचे संबंध कसे आहेत? चांगले आहेत की, अधूनमधून भेटते. अच्छा, साहेबराव म्हणाले आणि मग डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर आता काय करायचं? मी हॉस्पिटलमध्ये जातोय. उद्या मावशी परत आल्या ना की त्यांना कॉन्टॅक्ट करेल. हे त्यांना सांगायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, हे समजल्यावर त्या काय करतील? कदाचित दुसरा डॉक्टर बघतील किंवा कंप्लेंट करतील. पोलीस कंप्लेंट केली तर आम्ही सगळेजण अडचणीत येऊ. पण हरकत नाही, त्यांना माहिती होणं जरुरीचं आहे. काय होतं ते कळवा मला, साहेबराव म्हणाले आणि डॉक्टरांचा निरोप घेतला. साहेबराव, मॅडम म्हणाल्या, मला पण इथे सोडा. का? इथे जवळच गॅरेज आहे. मी कार रिपेअरला टाकली होती, ती मी घेते आणि जातो. तुमच्याकडे किती वर्षापासून कार आहे? 10-12 वर्षापासून ड्रायव्हिंग करते. कारचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, साहेबराव म्हणाले आणि कीर्ती मॅडमला तिथे सोडून त्यांचा निरोप घेतला. तिकडून पोलीस स्टेशनला जायला निघाले तर फोन वाजला. कमिशनर ऑफिसचा नंबर होता. हॅलो, साहेबराव म्हणाले. साहेबराव, कमिशनर साहेबांच्या पीएचा आवाज आला. काय चाललंय? काय नाही, बसलोय. साहेबांशी बोला. मग साहेबांचा आवाज आला. साहेबराव. येस सर, नमस्कार. हा नमस्कार, काय चाललंय? काय नाही सर, आपलंच काम चालू आहे. माझं काम? हो, तेच ते कीर्ती मॅडमचं. बोला. मॅडम मध्ये महाबळेश्वरला गेल्या होत्या. कधी? 2 दिवसापूर्वी. मग? साहेब, त्यांच्या बॅगेत कोकेन सापडलं. आ, काय म्हणता? येस सर. मग ती भानगड बाहेरच्या बाहेर मिटवून टाकली. कशी काय? थोडा खर्च केला. म्हणजे ती केस दाबून टाकली? हो साहेब. मग मला का नाही कळवलं? कळवणार होतो, पण दुसरी एक भानगड झाली. कसली? मॅडमच्या मावशीला पॉयझनिंग करण्याचा प्रयत्न झाला. काय म्हणता? येस सर, लॅबोरेटरीचे तसे रिपोर्ट आहेत. हा तर मोठाच प्रॉब्लेम झाला. येस सर. मग काय करताय आता? मावशीला भेटायला गेलो होतो, पण त्या नाशिकला गेल्यात म्हणतात. आल्यावर भेटतो. कीर्तीवर काही संशय आलाय का त्यांचा? येणारच सर. आधी मिस्टरांची पॉयझनिंगची केस रिओपन होते, त्यात ही कोकेनची केस, आता ही मावशीची. मला तर काय करावं ते सुचतच नाही. साहेबराव, तुम्ही एक चांगले हुशार अधिकारी आहात. तुम्ही असल्या लहानसहान गोष्टींना घाबरून कसं चालेल? हो साहेब, जे काही लहानसहान गोष्टी नाहीत. इन्शुरन्स कंपनीचे फार मोठे कॉन्टॅक्ट असतात, चांगले वकील लावतात ते. त्यांचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात की आम्ही विम्याचे दिलेले पैसे परत करा, आम्ही केस करणार नाही. तुम्हाला काय वाटतं? पैसे परत केले म्हणजे गुन्हा कबूल केल्यासारखा होतो, म्हणून त्यांना करू नका असं म्हटलंय. आणि आता ही दुसरी केस, त्यांच्याजवळ पुरावा कुठे? इन्शुरन्स कंपनीवाले पुरावा गोळा करतायत. काही पुरावा मिळाला का? हो, मॅडमनी उंदराचं विष एका दुकानातून खरेदी केलं होतं, तो पुरावा त्यांच्याकडे. म्हणजे हे विष कधी घेतलं होतं? त्यांचे मिस्टर वारले त्याच्या आधीच. माय गॉड, आता एक प्रॉब्लेमच झाला. हो, मी त्याच चक्रात अडकलोय आणि ते केसेस सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. साहेबराव, तुम्ही याच केसच्या मागे राहा. पोलीस स्टेशनची काही काळजी करू नका. मी वाटलं तर तुमच्या पीआयला कळवतो.
बरं होईल सर, मला रोज 17-60 प्रश्न विचारत असतात. बरोबर आहे, ठीक आहे. दर 2 दिवसांनी या बाबत काय झालं ते रिपोर्ट देत जा. येस सर, साहेबराव म्हणाले. थोड्याच वेळात साहेबराव पोलीस स्टेशनला पोहोचले. मोरे साहेबांच्या केबिनमध्ये पोहोचून म्हणाले, गुड आफ्टरनून सर. हा बसा. साहेबराव, मी तुम्हाला काय दम देतो, काय त्रास देतो, काय तुमची तक्रार केली आहे कोणाकडे? नाही सर. अहो मग मला CP साहेबांचा फोन आला होता. ते म्हणतात की साहेबराव माझी कामं करतोय, त्याला कन्सेशन देत जा. हा, मी त्यांना काही बोललो नव्हतो पण सर. काय त्यांना स्वप्न पडलं का काय? साहेब, मी त्यांना फक्त एवढंच म्हणालो होतो की तुम्ही प्रायव्हेट कामं सांगता ना, त्यामुळे पोलीस स्टेशनची कामं होत नाहीयेत. हो, असं काय सांगू नका. तुम्ही 8-10 दिवसांनी पोलीस स्टेशनला आलात तरी चालेल. बरं सर, चालेल. काही कामं आहेत का आता? आहेत ना साहेबराव, कामं तर हजारो आहेत. उदाहरणार्थ, अरे ते आपल्या विभागातले आमदार चौबे माहिती आहेत का तुम्हाला? हो, काही झोपडपट्ट्या आहेत त्या तोडण्याच कोर्टाची ऑर्डर आली आहे. मग ते तोडूच देत नाहीत. तोडायला गेलं की 100 लोकांचा मोर्चा घेतात. लाठी मार करायला गेलो ते मंत्र्यांचा फोन येतो, हार्श ॲक्शन घेऊ नका म्हणून. मग मग काय झालं? ACP DCP ते रोज विचारत आहेत. काय झालं, काय सांगायचं? डोक्याला जाम ताप झाला. मी बोलतो चौबेंशी, ते तुमचं काय ऐकणार आहे? आणि ऐकलं तर तुम्हाला जे पाहिजे ते देऊन दे. ठीक आहे, मी बोलतो, बघतो. ठीक आहे, चालेल. बघा, साहेबरावांनी चौबेंना फोन केला. चौबे साहेब नमस्कार, मी PSI साहेबराव पाटील बोलतो. काय साहेबराव, कसे आहे, चाललंय? आज आमची आठवण आली तुम्हाला. साहेब, भेटायला यायचं होतं तुम्हाला. येऊ का? हो, या ना. थोड्याच वेळात साहेबराव चौबेच्या घरी पोहोचले. चहा पाणी झालं, मग विषय काढला. ते झोपड्या तोडण्याचं काय प्रकरण आहे चौबे साहेब? अरे ते कॉर्पोरेशनची लोक झोपड्या तोडायला आले होते. मी त्यांना पळवून लावलं. का उगीच नुकसान करता? कसलं? तुमचं पण आणि त्या गरीब लोकांचं पण. कसं काय? अहो, एक आमदार आहेत, ते तिकडचे गायकवाड नावाचे. हा, माहिती आहे मला. त्यांच्या एरियात पण अशाच झोपडपट्ट्या होत्या. मग त्यांनी मीटिंग घेतली आणि सर्वांना पर्यायी जागा मिळवून दिली. तर त्या लोकांचा काय फायदा? अहो, त्यांनी त्या जागा 15-20 लाखाला विकून टाकल्या, परत दुसरी झोपडी बांधली. त्यात आमदारांचा काय फायदा? जिथे झोपड्या होत्या ना, तिथे बिल्डिंग बांधायला घेतली. आमदारांना 2 ब्लॉक दिले गेले. आता त्या ब्लॉकची किंमतच 2-2 कोटी रुपये. अच्छा, तुमच्या माहितीतला कोणी बिल्डर आहे का? आहे ना, लावा बरं फोन. साहेबरावांनी मिरचंदानीला फोन केला. बोला साहेब, काय सेवा करू? अंधेरीला एक बिल्डिंग बांधायची. अच्छा, आणि जागा? झोपडपट्टी तोडायची आणि तिथे बांधायची. नको साहेब, ते झोपडपट्टीवाले खूप त्रास देतात. जागा खाली करून मिळेल. कोण देईल? लोकल आमदार आहेत. मग ठीक आहे. आमदारांना काय देणार तुम्ही? साहेब, बघू ना, आता इतकी तंगी आहे, टेन्शन आहे. 2 ब्लॉक देतो. बोला आमदारांशी. साहेबरावांनी चौबे साहेबांना फोन दिला. हा, नमस्कार साहेब, मिरचंदेने म्हणाला. साहेबराव म्हणतोय त्याप्रमाणे होईल का? होईल ना साहेब. आपण झोपडपट्टी हलवा, बाकीची कागदपत्र मी सगळी करतो आणि बिल्डिंग बांधतो. मी त्यांना पर्यायी जागा देणार आहे. कुठं? मालवणीला. चालेल. मग सौदा पक्का? पक्का. ठीक आहे. असं म्हणून चौबे साहेबांनी फोन कट केला. झालं की नाही बोलणं? साहेबराव म्हणाले. हो, झालं. मग झोपडपट्टी कधी तोडायची? पुढच्या आठवड्यात तोडा. आधी मी या लोकांना सगळं सांगतो समजावून. चालेल. पण नक्की? हा, अरे नक्की एकदम. ठीक आहे, मी निघतो मग, साहेबराव म्हणाले. साहेबराव, तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलं. काय असेल ते सांगा. साहेब, आठवण ठेवा, कधी भेटलो तर एकदा चहा पाजा. हो, चालेल. चला. साहेबराव बाहेर आले आणि मिरचंदानीला फोन केला. बोला साहेबराव, तुम्हाला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं. हो, आभारी आहे साहेब आपला. नुसतं आभार? नाही, करून टाकू ना आपण. मग एक ब्लॉक द्या. हो साहेब, एवढं फार होत. हो, त्या आमदारांना 2 ब्लॉक द्यायचे, ते खर्च होतोय. मग दुसऱ्या बिल्डरशी बोलू? नाही, असं नका करू. मी तुम्हाला देतो ना पैसे. किती? आपण बोला ना, 5 लाख. 5 लाख नाही, जास्ती पाहिजे. बरं, ठीक आहे, तुम्ही या, आपण बोलूया. चालेल. झोपडपट्टीवाल्यांचं काम करून साहेबराव पोलीस स्टेशनला आले. मोरे साहेब म्हणाले, काय झालं? काम झालं की. काय म्हणता? हो,
वाटलं तर चौबेंना फोन करून बघा. मोरे साहेबांनी आमदार चौबेंना फोन लावला. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार. बोला. ती झोपडपट्टीचं? हा, पुढच्या आठवड्यात तोडून टाकू. कॉर्पोरेशनच्या लोकांना सांगू का? सांगा की पुढच्या आठवड्यात या, झोपडपट्टी तोडा. त्याआधी मी पहिल्यांदा झोपडपट्टीवाल्यांशी बोलून घेतो आणि मग तुम्हाला पहिला कॉन्टॅक्ट करतो. हो नमस्कार साहेब. चालेल चालेल, आभारी आहे साहेब. असं बोलून मोरे साहेबांनी फोन ठेवला. कमाल आहे साहेबराव तुमची. हा माणूस मोर्चा वगैरे घेऊन आला होता आणि तुमचं कसं काय ऐकलं काय माहिती. साहेब आपली एक स्टाईल आहे. बरं बरं ठीक आहे. साहेबराव मोरे साहेबांशी बोलत होते तेवढ्यात मोबाईलचा बजर वाजला. साहेबरावांनी नंबर बघितला तर तो कीर्ती मॅडमचा. बोला मॅडम. साहेबराव मी परत प्रॉब्लेममध्ये अडकले. आता काय झालं? मी इगतपुरीला आले. इगतपुरी? हो. कशाला? मावशीचा फोन आला होता. कोणती मावशी? जिच्यावर विष झाला ती? काय म्हणते ती? म्हणते इगतपुरीला ताबडतोब ये, महत्वाचं काम आहे. मग तिथे रॉयल हॉटेलमध्ये मला बोलवलं होतं. मग त्या हॉटेलमध्ये मी रूम बुक केली. म्हणजे मावशी म्हणाली रूम बुक कर म्हणजे आपल्याला व्यवस्थित बोलता येईल. मग पुढं काय झालं? मी 2-2.5 तास मावशीची वाट बघितली. मावशी काय आलीच नाही. तुम्ही इगतपुरीला कशा गेला होता? मी कार घेऊन गेले होते. मग आता? मी तिथेच आहे. प्रॉब्लेम काय? माझी कार कोणीतरी ठोकली. म्हणजे? मी लॉजच्या बाहेर कार उभी केली होती. 1-1.5 तासांनी बाहेर आली. डावीकडची हेडलाईट फुटली होती. हेडलाईट जवळचा भाग पण चेपला होता. कार चालवून बघितली? हो. चालते का? हो. ठीक आहे, तुम्ही तिथेच थांबा, मी येतो. तुम्हाला यायला अजून 2-3 तास लागतील. हो. मला वाटतं तुमची कार कोणीतरी नेली असावी. त्या कारनं ॲक्सिडेंट वगैरे केला असावा आणि कार परत तिथे आणून उभी केली असणार. मग आता काय करायचं? मी येतो, आपण काहीतरी मार्ग काढू. चालेल मॅडम म्हणाले. साहेबराव बोलत होते आणि मोरे साहेब ऐकत होते. साहेबराव म्हणाले, साहेब मी निघतो. पुढे इगतपुरी का? हो. काय करणार? साहेबरावांना इगतपुरीला पोचायला 2 तास लागले. त्यांनी लॉजवर चौकशी केली आणि मॅडमच्या रूममध्ये दार ठोठावला. आवाज आला, कोण? मी साहेबराव. मॅडमने दरवाजा उघडला आणि म्हणाले, या तुमचीच वाट बघत होते. मावशी अजून आल्या नाहीत? नाही. त्यांचा फोन वगैरे? फोन पण नाही. आधी आलेला फोन त्यांचाच होता का? हो, आवाज तर त्यांचाच होता. त्या नाशिकला जाणार होत्या, मग मध्ये इगतपुरीला काय थांबतायत? जाताना किंवा येताना इथे थांबणार असतील. तुमची कार बाहेर आहे का? हो. चला बघूया. साहेबराव बाहेर आले आणि त्यांनी कार चेक केली. डावी बाजू आणि हेडलाईटचा भाग चेपला होता. मी रूममध्ये किती वेळ होतात? 1.5-2 तास तरी होते. मावशीला फोन नाही केला? फोन केला पण काही उत्तर येत नव्हतं. नुसती बेल वाजत होती. तुम्हाला जो फोन आला तो आवाज नक्की मावशीचा होता? मला तरी आवाज मावशीचाच वाटला. साहेबराव विचार करत होते. मॅडमना अडकवायची पूर्ण तयारी झालेली दिसत होती. कारचा भाग कशामुळे चेपला हे समजायला वेळ लागणार होता. साहेबरावांना एक युक्ती सुचली. ते म्हणाले, मॅडम मी कार काढतो. तुम्ही पण कार बाहेर रस्त्यावर घ्या. आपण दोघं एकाच वेळेला कार लॉजकडे आणू. मी तुमच्या कारचा पुढचा भाग माझ्या कारला ठोकीन आणि ॲक्सिडेंट झाला असं दाखवीन. म्हणजे काय होईल? कोणी विचारलं ॲक्सिडेंट कधी झाला तर तुम्हाला सांगता येईल की आपल्या कारची टक्कर झाली ते. हां हां ठीक आहे ठीक आहे. दोघांनी कार काढली, लॉज जवळ आणली आणि टक्कर दिली. मोठा आवाज झाला. लॉजमधले बरेच लोक बाहेर आले. सॉरी, साहेबराव म्हणाले. माझं लक्ष नव्हतं. मी आत येत होतो त्यावेळी मॅडम बाहेर चालल्या होत्या. मॅनेजरनं पोलिसांना कळवलं. पोलीस आले, एन्क्वायरी झाली. साहेबराव म्हणाले, मॅडमची काही चूक नाही. माझं लक्ष नव्हतं त्यामुळे ॲक्सिडेंट झाला. मॅडमचं जे काही नुकसान झालं ते मी भरून द्यायला तयार आहे. चौकशी करून पोलीस निघून गेले. साहेबराव मॅडमना म्हणाले, आता रात्रीचे 8-8:30 वाजले. आपला ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला 8 वाजले होते. त्यानंतर एन्क्वायरी झाली तर सांगा की माझ्या आणि तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता ते. पण हे सगळं सांगण्याचा फायदा काय? हो, समजा तुमच्या कारमुळे एखादा मोठा ॲक्सिडेंट झाला असेल तर तुम्ही सांगू शकता की हा ॲक्सिडेंट माझ्या कारमुळे झाला. पण हे सगळं सांगण्याची गरज काय? तुम्ही लॉजवर मावशीची वाट बघत होतात? हो.
मावशी आलीच नाही. तिनं फोन केला होता याचा काही पुरावाही नाही. तुम्ही इथं थांबला होतात. मला वाटतं तुमची कार इथून कोणीतरी नेली आणि कारनी कोणाला तरी ठोकलेलं आणि ते परत आणून उभी केली. याचा अर्थ काय काढायचा? अर्थ असा की ज्याचा ऍक्सिडेंट झाला असेल तो तुमच्यावर खटला भरेल. हे काय चाललंय ते कळतच नाहीये. तुम्ही इगतपुरीला यायच्या आधी मला कळवायला पाहिजे होतं. मी सोबत कोणाला तरी दिलं असतं. मावशीचा फोन आला म्हणून मी लगेच निघाले. ठीक आहे, आता चला जाऊया, साहेबराव म्हणाले. साहेबराव त्यांच्या कारमध्ये बसले. मॅडम त्यांच्या. मुंबई येईपर्यंत साहेबरावांच्या डोक्यात विचार कळत होता की मॅडमची कार नेऊन कोणी बरं ऍक्सिडेंट केला असेल. साहेबराव जेमतेम घरी पोहोचले असतील तेवढ्यात कीर्ती मॅडमच्या फोन आला. बोला मॅडम, साहेबराव म्हणाले. साहेबराव, मी घरी येताच मावशीला फोन केला. ती कुठे आहे, काय करते म्हणून विचारत होता. मग मावशी घरी नव्हती. देशपांडेंनी फोन उचलला. म्हणाले मावशीचा ऍक्सिडेंट झालाय. आता कशी येते? काही कल्पना नाही. कार घाटातून जात होती, ती दरीत कोसळली. काही जणांनी तो ऍक्सिडेंट बघितला. ते म्हणाले एका लाल रंगाच्या मारुतीनं कारला ठोकलं, त्यामुळे ड्रायव्हरला कार कंट्रोलच करता आली नाही. तुमची पण लाल रंगाचीच मारुती आहे? हो. नंबर विषयी काही कळलं का? नाही, अजून नाही. ड्रायव्हरचं काय झालं? कार दरीत पडण्याआधीच त्यांनी उडी मारली. आता तो हॉस्पिटलमध्ये आहे. आणि कार कार दरीत पडली. मावशी मावशी बहुतेक कारमध्येच असणार. कार काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे, तुम्ही आता आराम करा. सकाळपर्यंत कार बाहेर काढत येईल तेव्हा काय ते समजेल. अहो, मी आता कशी काय झोपू शकते साहेब? मावशीचं काय झालं असेल या विचाराने मला झोपच येत नाहीये. माझा काय करणार काय आहात? कसाऱ्याला जाते. घाटात कार काढण्याचं काम सुरू आहे. मला वाटतं तुम्ही कसाऱ्याला गेलात ना तर पोलीस तुम्हाला लगेच अटक करतात. का? मी काय केलं? पोलिसांकडे जी माहिती आहे ना त्याप्रमाणे तुमची लाल रंगाची मारुती आहे. पुढचा भाग डॅमेज झालाय. तुम्ही इगतपुरीला गेला होतात हा पुरावा आहे. मग मी काय करू? मला वाटतं तुम्ही घरीच आराम करा. तिथे गेलात तर आणखी अडचणीत या. ठीक आहे, मी घरीच थांबते. पण मला वाटतं की काहीतरी मोठी भानगड होणार आहे. मला पण तेच वाटतंय. आता काय करायचं काय? काय होतं त्याची वाट बघायची. म्हणजे पोलीस कार वर काढतील तोपर्यंत मावशी जिवंत आहे की नाही ते समजेल. मग नंतरच काय करता येईल. ठीक आहे, मी घरीच थांबते. पहाटेचे 4-4:30 वाजता साहेबरावांच्या मोबाईलवरती बेल वाजली. साहेबरावांनी बघितलं तर कीर्ती मॅडमचा नंबर. बोला मॅडम. साहेबराव, मला पोलिसांनी अटक केली आहे. हा? काय म्हणता? हो. कोण ऑफिसर आहेत? कोणी? गायतोंडे नावाचे सब इन्स्पेक्टर. त्यांना जरा देता मोबाईल. हो. हा बोला. गायतोंडेंचा आवाज आला. गायतोंडे साहेब. हो बोला साहेब. मी PSI साहेबराव पाटील बोलतो. हा बोला बोला. आपण मॅडमना अटक केली आहे? अटक नाही केली. चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेतो. काही पुरावा आहे का? हो, पुरावा आहे ना. त्याशिवाय आम्ही काय त्यांना ताब्यात नाही घेणार. आरोप आहे त्यांनी त्यांच्या मावशीचा खून केला. अहो, खून? त्यांना 2 कोटी रुपये मिळणार होते ना. त्यांना 2 कोटी रुपयाची एवढी काही आवश्यकता नव्हती. आधीच त्या करोडपती आहेत. ते पैसे पण त्यांना असेच मिळालेच म्हणतात. म्हणजे त्यांच्या नवऱ्याचा मर्डर झालाय ना. बरं बरं. तुम्ही आता त्यांना कोणत्या पोलीस स्टेशनला नेताय? इगतपुरी. ठीक आहे, मॅडमना द्या ना फोन जरा. हॅलो. मॅडमचा आवाज आला. मॅडम, ते तुम्हाला बरेच प्रश्न विचारतील. कुठल्याही प्रश्नाची उत्तरं देऊ नका. मी त्यांना सांगितलंय. काय? मला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतोय ते. आणि अजून काय सांगितलंय? तुमच्या आणि माझ्या कारची इगतपुरीला टक्कर झाली ते. म्हणजे मी टक्कर द्यायला सांगितले ते पण सांगितलं? हो. काय मॅडम तुम्ही? अहो, काय करणार ते एका मागोमाग एक प्रश्न विचारतायत. बरं बरं, ठीक आहे. आता मी उद्या सकाळी येतो. आल्यावर बघू काय करायचं ते. मला किती दिवस कस्टडीत ठेवते काही सांगता येत नाही. कोर्टावरती येते. साहेबांची काय मदत? इगतपुरी बाहेर आहे पैसा. बरं बरं, ठीक आहे. पण तुम्ही नक्की याल ना? हो, नक्की येतो 10 वाजेपर्यंत. चालेल चालेल. मॅडमनी फोन ऑफ केला. कोण होते ते? काय तोंडाने विचारलं. ते PSI साहेबराव पाटील आहेत. हो, मी त्यांचं नाव बरंच ऐकलेलं आहे. हो हो, ते फेमस आहेत म्हणतात. माझी आणि त्यांची ओळख पोलीस कमिशनर साहेबांमुळे झाली. मुंबईचे? हो. कशी काय? ते माझ्या कॉलेजमध्ये होते. त्यांनी साहेबरावांना सांगितलं होतं मदत करण्यासाठी. बरं बरं, ठीक आहे.
पण मला एक सांगा मॅडम, तुम्ही तुमच्या मिस्टरांचं मर्डर केलं तेव्हा चांगले 1 कोटी रुपये मिळाले होते. परत हे करण्याची काय गरज होती? अहो, मी काही केलेलं नाही, मर्डर वगैरे काही केलेलं नाही. आमच्याजवळ पुरावे आहेत. कसले पुरावे? तुम्ही दरीच्या जवळ येतात, मावशीच्या कारला मागून ठोकलत. अहो, मी लॉजमध्ये होते, माझ्या गाडीचा कोणाशी ॲक्सिडेंट झालेलाच नाही. मी इगतपुरीला कशाला गेला होता? मला मावशीचा फोन आला होता. काय? ती म्हणाली, कीर्ती तू इगतपुरीच्या रॉयल लॉजवर ये, मी तुझी वाट बघते म्हणून. रॉयल लॉजवर कशाला? तुमच्या मावशीला तुमच्याशी मुंबईत बोलता नाही आलं? आता मला काय माहिती त्याच्या मनात काय होतं. त्यांनी मला बोलवलं, मी गेले. तुमच्या मोबाईलवरती त्यांचा फोन आला होता, तर बघू जरा मला. कीर्ती मॅडमनं कॉल रिसिव्हमध्ये मावशीचा नंबर चेक केला. तो एक लोकल बूथवरून आलेला दिसत होता. तो इन्स्पेक्टरला दाखवलं, म्हणाले, हे बघा, या नंबरवरनं फोन आला होता. इन्स्पेक्टरनं लगेच तो नंबर डायल केला. पलीकडून आवाज आला, हॅलो, कोण? मी इन्स्पेक्टर गायतोंडे बोलतो, इगतपुरी पोलीस स्टेशनवरून. हा, एसटीडी बूथ आहे साहेब, पलीकडचा माणूस मला. बरं बरं, ठीक आहे, असं म्हणून गायतोंडेने रिसिव्हर ठेवून दिला. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी कीर्ती मॅडमला विचारलं. तुमच्या मावशीनं एसटीडी बूथवरून फोन केला असेल? काही सांगता येत नाही. तिच्याजवळ मोबाईल नाही? आहेत की 2 मोबाईल आहेत. मग एसटीडी बूथवरून ती फोन कशाला करेल? तेच तर मला समजत नाही. मॅडम, तर कशाला तुम्ही उगीच टाइमपास करताय? गुन्हा केला असेल तर लगेच कबूल करून टाका. अहो, खरंच मी काही नाही केलं. मावशी म्हणाली लॉजवर ये, तशी मी लॉजवर थांबले. 2 तास मावशीची वाट बघितली. खोटं बोलून काही फायदा नाही. काय असेल तर खरं खरं सांगून टाका. खरंच मी काही नाही केलं साहेब. बरं, ठीक आहे. 10 वाजता सकाळी साहेबराव आले आणि गायतोंडे साहेबाला भेटले. सर, तुम्ही मॅडमना अटक नको करायला पाहिजे होती. त्या कुठे काही पळून जाणार नाहीत. साहेबराव, तुमचा फोन आला म्हणून मी थांबलो, नाहीतर मॅडमना धडा शिकवला असता. कसलाही पुरावा नसताना? कोण म्हणतं पुरावा नाही? मी म्हणतो. आमच्याकडे मजबूत पुरावा आहे. पुरावा नंबर 1, त्यांनी त्यांच्या नवऱ्याचा खून केला. त्यांनी उंदराचं विष खरेदी केलं याचा पुरावा आहे. पुरावा नंबर 2, इगतपुरीला गेला, त्याच रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला. पुरावा नंबर 3, एकाने ॲक्सिडेंट होताना बघितलंय, आय विटनेस आहे त्याला. मॅडमची लाल रंगाची मारुती आहे, ती त्याने ओळखली. आणखी एकाने कारचा नंबर पण ओळखला. बोला, अजून काय पाहिजे? मी मॅडमशी बोलू शकतो का? हो, बोला ना. साहेबराव लॉकअप जवळ आले ते बघून मॅडम रडायला लागल्या. हे रडणं खरं आहे की खोटं आहे हे साहेबरावांना समजेना. साहेबराव, माझ्या मागे 7.5 लागलेली दिसते, मॅडम म्हणाल्या. मॅडम, मला खरं खरं सांगा, काय झालं? अहो, खरंच. मी तुम्हाला आता जे सांगितलं ना, ते सगळं खरं आहे. आणि या इन्स्पेक्टर जवळ पुरावा आहे हो. या तुमची गाडी 2 जणांनी ओळखली आहे, ॲक्सिडेंट होताना बघितलाय. मी कार लॉट समोर उभी केली होती, ती कोणीतरी घेऊन गेलं असेल. सगळं कोण करेल? आनंद तर नसेल ना ह्याच्या मागे? त्याची केस वेगळी होती, ही मावशीची केस वेगळी आहे. इन्स्पेक्टरला त्या जुन्या पॉयझनच्या केसविषयी कोणी सांगितलं? कदाचित आनंदनेही सांगितलं असेल, पण त्यामुळे तुम्ही गुन्हेगार नाहीत हे काही सिद्ध नाही होत. मग आता काय? मला कोर्टापुढे उभं करतील, पोलीस कस्टडी मागतील चौकशी करण्यासाठी. मला इथे 2 तास काढणंही मुश्किल झालं. काय त्याला इलाज नाही. एक वकील बघतो चांगला आणि मग सांगतो. मावशीचं काय झालं? म्हणजे तिची बॉडी सापडली का? मी विचारलं नाही, पण तुम्हाला अटक केली होती त्यावरून समजतं की ती जिवंत नसणार म्हणून. आणि तो ड्रायव्हर विठ्ठल, तो हॉस्पिटलमध्ये. माझी येथून काय सुटका होईल का? हे बघा, तुम्ही जर पुन्हा केला नसेल तर निश्चितच सुटका होईल. तुमचा माझ्यावर विश्वास नाही? अहो, विश्वास आहे म्हणून तर प्रत्येक वेळा धावत येतोय. इन्स्पेक्टरशी बोलतो, तुम्हाला कोर्टात कधी नेणार आहेत ते बघतो आणि वकील घेऊन येतो. नक्की या. चालेल. पोलिसांना काय वाटतं? तुम्ही गुन्हा केला असं त्यांचं मत आहे, म्हणूनच तुम्हाला अटक झाली. मावशीचा ॲक्सिडेंट कसाऱ्याच्या घाटात झाला याचाच अर्थ ती इगतपुरीला येणार होती खरं आहे. तिनं तुम्हाला बोलवलं याचा पुरावा नाही. माझ्या मोबाईलवरती एक नंबर मिळाला, तो एसटीडी बूथचा. गायतोंडेने चौकशी केली. हो, याचाच अर्थ मावशीच्या नावाने दुसरे कोणीतरी फोन केला. कशावरून? तुमची मावशी एसटीडी बूथवरून फोन करेल असं तुम्हाला वाटतं? मग कोणी केला असेल? कधी बाईने केला असेल, किंवा आवाज बदलून कोणीतरी बोललं असेल. दोघांचं बोलणं सुरू होतं तेवढे हवालदार आले. म्हणाले, साहेब बराच वेळ झाला, तर पुढे करा. बरं बरं, ठीक आहे, मी निघतो, साहेबराव म्हणाले. हवालदाराला म्हणाले, साहेब
मॅडमकडे जरा लक्ष ठेवा, चहा पाणी जरा चांगलं देत जा. हो हो चालेल. त्यांनी पाकिट काढून हवालदाराला 1000 रुपये दिले आणि म्हणाले, यातून ते मॅडमचं चहा पाणी करत जा. हो हो चालेल चालेल. साहेबराव परत गायतोंड्यांना भेटले. बोला साहेब, काय म्हणतात मॅडम? तर तेच सांगतात की मी दोषी नाही म्हणून, माझ्या विरुद्ध कोणीतरी कारस्थान करतंय म्हणून. तुम्हाला काय वाटतं? मला काय समजत नाही, काय करावं. मला वाटतं यात करोडो रुपयांचा व्यवहार आहे. एकेका पार्टीला 5-5, 10-10 कोटी रुपये मिळणार आहे. तुम्हाला देशपांडे आणि कुलकर्णी भेटलेले दिसत आहेत. तुम्हाला कसं काय समजलं? मृत्यूपत्राद्वारे त्यांनाच पैसे जास्त मिळणार आहेत. हो, तुमचं म्हणणं खरं आहे. आणि जे विटनेस आहेत त्यांनी गाडी बघितली म्हणून सांगणारे आणि गाडीचा नंबर बघितला म्हणून सांगणारे, त्यांना समजा यांनी 1-1, 2-2 लाख रुपये दिले असतील तरी पुरे झाले. साहेबराव, तुम्ही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करताय. अहो काय चाललंय हल्ली साहेब, अनेक गुन्हेगार सुटून जातात. ते कसे सुटत असतील? ते तुम्ही कोर्टात उभी राहिल्यावर करू शकता. मॅडमला कोर्टात कधी नेताय? उद्याच 11 वाजता इगतपुरीच्या कोर्टात. चालेल, वकील घेऊन येतो. पोलीस कस्टडी मागणार असाल? हो मागावीच लागेल. आणि त्या दरीत पडल्या त्या मॅडम सापडल्या का? नाही ना, त्यांची कार सापडली पण बॉडी काय सापडली नाही. तुम्हाला काय वाटलं बॉडी का नसेल सापडली? जंगलात बरेच प्राणी असतात, ते बॉडी खेचून घेऊन जातात. मॅडमची पर्स वगैरे काही नाही. मी बरंच ऐकलं होतं की त्या खूप मोठी रक्कम घेऊन गेल्या होत्या. कशाला? त्यांना जमीन काहीतरी खरेदी करायची होती नाशिकला. 10-15 लाख रुपये तरी होते. हा एवढे? हो. मी एक काम करतो, मी पुन्हा पथक पाठवतो. मॅडमचा काही शोध लागतोय का बघतो. बघा, आणि पैसे मिळाले तर बरंच आहेत. हो, ड्रायव्हर कुठे? कोण, विठ्ठल? हो हो, मॅडमच्या घरीच आहे. तिथे त्या रूम दिली. तब्येत बरी आहे का त्याची? हो, त्याला मुका मार लागला होता, आता बरा आहे. बरं बरं चालेल, थँक्यू. आता आपण कोर्टातच भेटू. ठीक आहे. मॅडमचा आणि इन्स्पेक्टरचा निरोप घेऊन साहेबराव मुंबईला परत आले. अभ्यंकर मावशीच्या घरी आले. बेलचं बटन दाबलं तेव्हा देशपांडेंनी दरवाजा उघडला. बोला, मावशीचा काही पत्ता लागला का ते बघायला आलो होतो. अहो, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. मावशी दरीत पडल्या, 20-25 माणसं शोधत होती. बॉडी काय सापडली नाही. हा, विठ्ठल कुठे? तुझ्या रूम मध्ये. त्याला का भेटायचं होतं का? त्या पोलिसांनी त्याला सगळं विचारलंय की. मला पण विचारायचंय. तुम्ही मुंबईचे ना, तुम्ही या केसमध्ये कसं डोळाडोळ करताय? काय नाही, खरं काय खोटं काय ते बघायचं. ती केस इगतपुरी पोलिसांकडे, त्यांना तपास करू द्या. का, तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का? हो. कसलं ऑब्जेक्शन? ज्या बाईनं नवऱ्याचा खून केला, मावशीचा खून केला, अशा बाईला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करताय. यापैकी कुठलाही गुन्हा अद्यापही सिद्ध झालेला नाही. याचा अर्थ तिने गुन्हा केला नाही असं नाही होत. मला तुमची तक्रार करावी लागेल. कशाबद्दल? तुम्ही या केसमध्ये ढवळाढवळ करताय म्हणून. कोणाकडे करताय? तुमच्या कमिशनर साहेबांकडे. ठीक आहे, मी पण तुमची करीन. कशाबद्दल? ॲक्सिडेंट तुम्ही घडवून आणलात म्हणून. मी? हो. मी कसा काय ॲक्सिडेंट घडवून आणू शकतो? का? कुठल्याही माणसाला पैसे दिले तर तो एक काम करू शकतो. त्याची लाल मारुती होती. लाल मारुती कुठून आणता येईल? त्यावर रजिस्ट्रेशन नंबर होता. कोणीही नंबर प्लेट लावून देऊ शकतो. मला मावशीचं खून करण्याचं कारण काय? तुम्हाला त्या इस्टेटीतला हिस्सा नव्हता मिळणार? हो मिळणार होता ना. मग पैशासाठी कोणी काही करू शकतो. मिस्टर, तुम्ही माझ्यावर आरोप करताय. आरोप करत नाही, हे शक्य आहे. पैशासाठी कोणीही काही करू शकतो. हो, पण मी काय केलं? मी तुम्हाला फक्त ड्रायव्हरला भेटायचं सांगितलं तर तुम्ही मला अडवताय. मग तुम्हाला दाखवतो बरोबर. बरोबर, ठीक आहे. तुम्ही भेटा ना. विठ्ठल गॅरेजमध्ये झोपलाय तिथे. साहेबराव गॅरेजमध्ये आले. विठ्ठल एका कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत होता. काय विठ्ठल, काय चाललंय? पुस्तक वाचतोय साहेब. कोणतं आहे? डिटेक्टिव्ह आहे. अरे वा, तुला रहस्य कथा वाचण्याचा नाद दिसतोय. हो. ते मावशी गायब होण्याचं रहस्य काय आहे? रहस्य काहीच नाही साहेब. तू जिवंत राहिला आणि त्या मेली, असं कसं काय? साहेब, ती कार मागून जोरात येत होती. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती, तेवढ्यात समोरून एक ट्रक आला. बाजूला दरी होती. मी ओरडलो, मॅडम उडी मारा. मी उडी मारली आणि कार दरीत पडली. तू उडी मारल्यावर काय झालं?
मी बेशुद्ध झालो साहेब. तुझ्या मागे जी कार येत होती तिचा रंग कोणता होता? लाल रंगाची मारुती होती. कोण चालवत होतं ती? बाई होती की पुरुष होता? ते काय दिसलं नाही साहेब. त्या लाल मारुतीचा नंबर आठवतो का? नाही साहेब. तुम्ही नाशिकला जाणार होतात? हो. बराच वेळ बाहेर होतात. मॅडमला काय काय खरेदी करायची होती, त्यात वेळ गेला होता. काय खरेदी केली? त्या म्हणाल्या नाशिकला थंडी असेल तर काहीतरी स्वेटर वगैरे खरेदी करू. अच्छा. मॅडमनी रस्त्यात कोणाला फोन केला होता? नाही. फोन करायला सांगितला होता? नाही. तू किती वर्षापासून मॅडम सोबत आहेस? साहेब 10 वर्ष झाली. मॅडमनी मृत्यूपत्रातील मोठी रक्कम दिली होती. हो. आता तू पुढे काय करणार आहे? दुसरी नोकरी शोधावी लागेल. का? मॅडम गेल्यावर पगार कोण देणार? ती मृत्यूपत्रातली रक्कम मिळेल की तुला? हो ती साहेब 10-12 लाख रुपये मिळतील. तेवढ्यानी काय होणार आहे? बरं बरं. आणखी काय समजलं तर कळव. साहेबराव विठ्ठलचा निरोप घेऊन आले. मग त्यांनी कमिशनर साहेबांना फोन केला. बोला साहेबराव. साहेब मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालं? मग त्यांनी सगळी स्टोरी सांगितली. कुठलं पोलीस स्टेशन? इगतपुरी. म्हणजे नाशिक रेंज? हो साहेब. तिथलं SP विचित्र आहे, तो कोणाचा ऐकणार नाही. हो मला माहिती आहे साहेब. तुम्ही काय केलं? मी इन्स्पेक्टर गायतोंडे त्यांच्याशी बोललो, ते ऐकायला तयार नाहीत. बरं बरं. कोर्टात नेणार आहेत ना? हो नेणार आहेत ना. चांगला वकील घेऊन जा. यस सर. काय होतं ते कळवा. यस सर. साहेबरावांनी फोन कट केला आणि त्यांच्या ओळखीच्या वकिलांकडे आले. वसंत व्यवहारे हा वकील तरुण होता. साहेबराव सोबत कॉलेजमध्ये होता. वसंता मी तुला एक चांगली केस देतो, साहेबराव म्हणले. चांगली महत्वाची म्हणजे? त्या मॅडमवर मर्डर केल्याचा आरोप आहे. तिला सोडवायचं? हो. केस नाशिकला चालेल का? नाशिक जवळच ऍक्सिडेंट झालाय. अरे नाशिकला जायचं म्हणजे वेळ जाणार. वेळ जाईल. पार्टी मोठी आहे, पैशाची काळजी करू नको. तुला रोज 1000 रुपये मिळतील, शिवाय टॅक्सी भाडं. सध्या काय पोझिशन आहे? कोणाची? या केसची? कीर्ती मॅडम ज्यांच्यावर खुनाचा आरोप आहे त्या सध्या इगतपुरीच्या लॉकअपमध्ये. सोमवारी कोर्टात हजर होतील. पोलीस कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करायचा. त्याआधी मला पोलीस स्टेशनला जावं लागेल, सगळे पेपर बघायला. चालेल. साहेबरावांनी वकिलांना माहिती दिली. आता याच्यात बचाव काय करायचा? बचाव हा करायचा आहे की कार मॅडम चालवत नव्हत्या. मॅडम ऐकण्याची दुसऱ्याच कोणीतरी चालवत होत्या. त्यावेळी मॅडम कुठे होत्या? इगतपुरीच्या लॉजमध्ये मावशीची वाट बघत. त्याचा काय पुरावा? कसला पुरावा? ऍक्सिडेंट झाला त्यावेळी त्या लॉजमध्ये होता याचा पुरावा तर नाही. मग जामीन कोणत्या कारणावरून मागणार? त्या लॉजमध्ये होता याचा पुरावा आहे. माझ्या कारशी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यांना गुन्हा करायचा असता तर त्या इगतपुरीला गेल्याच नसत्या. ऍक्सिडेंट करून परत त्या मुंबईलाच आल्या असत्या. करेक्ट. हा मुद्दा बरोबर आहे. मुद्दा नंबर 2, त्यांना मावशीचा फोन आला होता की काही महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे, तेव्हा तो इगतपुरीच्या रॉयल लॉजमध्ये आहे. याचं कारण हे होतं की मावशीच्या घरातल्या लोकांवर विश्वास नव्हता. विश्वास का नव्हता? कारण मावशीवर विषप्रयोग करण्यात आला होता, याचा पुरावा आहे. त्यामुळे त्यांना काहीतरी महत्वाची गोष्ट मॅडमना सांगायची असणार. हा पण पॉईंट बरोबर आहे. मुद्दा नंबर 3, कीर्ती मॅडमना मावशीचा खून करण्याची काही गरज नव्हती. कारण त्यांचा स्वतःचा मोठा ब्लॉक आहे, मिस्टरांचा बँक बॅलन्स आहे आणि मिस्टरांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांना पैसे मिळाले. त्यामुळे त्यांना पैशाची काही गरज नाही. त्या मर्डर का करतील? हा मुद्दा पण ठीक आहे. आणि पैसे एवढा आणि प्रॉपर्टी असताना ते काही पळून जाणार नाही. त्यामुळे त्यांना अटक नको करायला. बरं ठीक आहे, मी हे सगळे मुद्दे मांडतो. जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतो. तू कोर्टात ये, मी तिथेच आहे. चालेल. वसंतला भेटून साहेबराव घरी यायला निघाले तेव्हा मोरे साहेबांचा फोन आला. नमस्कार साहेब, बोला. साहेबराव आत्ताच मी कालचा क्राईम रिपोर्ट वाचत होतो. तुमच्या कीर्ती मॅडमच्या घरी चोरी झाली आहे. हा? सकाळी पेपरवाला आला तेव्हा त्यानं द्वार उघडं दिसलं आणि चौकशी केली तर आत कोणीच नव्हतं. सामान मात्र अस्ताव्यस्त पडलं होतं. शेजाऱ्याला सांगितलं. शेजाऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं. अच्छा? साहेबराव विचार करत म्हणाले. साहेबराव, पोलिसांनी चौकशी केली तर एक कारवाला मॅडमला भेटायला येत होता असं समजलं. तुमच्या कारचा नंबर आहे म्हणून तुम्हाला कळवलं. मॅडम सध्या लॉकअपमध्ये आहेत. लॉकअपमध्ये? हो, इगतपुरीच्या. हा? असं काय? कमाल आहे, तुम्ही त्या मॅडमची मदत करतात ना, तरी त्या लॉकअपमध्ये? साहेब,
मुंबईच्या लॉकमध्ये असल्या तर मी लगेच सोडवलं असतं. नाही वेगळा आहे तो ना एरिया. बरं बरं, ठीक आहे. काय चोरीला गेलं ते काय कळलं का साहेब? नाही, काय कळलं नाही. साहेबरावांनी फोन कट केला आणि साहेबरावांनी इन्स्पेक्टर गायतोंडेंना फोन केला. बोला गायतोंडे म्हणले, काय काम काढलं? साहेब, कीर्ती मॅडमच्या घरी चोरी झाली आहे हे त्यांना सांगायचं आहे. आत्ताच आमच्या सिनियर पीएनचा फोन आला होता. वाटल्यास आपण त्यांना फोन करून चौकशी करू शकतो. काय करायचंय? काय चोरीला गेलं हे त्यांच्याशिवाय कोण सांगू शकेल? त्यांना मुंबईला पाठवायला हवं असं तुम्ही सांगताय की काय? हो, या मुंबईला आल्याशिवाय चोरी गेलेल्या सामानाबद्दल काही सांगता येणार नाही. चालेल, त्यांना मुंबईला पाठवतो, पण त्यांच्यासोबत आमचा स्टाफ राहील. वकिलाला कोर्टात तसा अर्ज करायला सांगा. चालेल सर, थँक्यू. साहेबराव म्हणाले आणि त्यांनी व्यवहारे वकिलांना फोन केला आणि सगळं गोष्ट सांगितली. ठीक आहे वसंता, मी सांगतो माझ्याबरोबर चल. तिथे त्या इन्स्पेक्टरला विचारून अर्ज कर. नाही तर हे लिहिलं नाही ते लिहिलं नाही म्हणून तो टाळाटाळ करेल. बरं मग कधी निघायचं? लगेच. मी कुठे येऊ? माझ्या ऑफिसला ये, आपण इगतपुरीला जाऊ. चालेल, सोबत वकीलपत्राचा फॉर्म पण घेऊन ये. चालेल. थोड्याच वेळात साहेबराव त्यांच्या एजन्सीमध्ये पोहोचले. गुड मॉर्निंग सर, विश्वासराव म्हणले. काय विशेष? विशेष काय नाही, किरकोळ. चालेल. आणि एखादी मोठी केस? बँकेचं प्रपोजल आलंय. कशाबद्दल? रिकव्हरी करायची. त्या प्रपोजलला काय अर्थ नाही. बरेच कस्टमर कोर्टात जातात, मग प्रॉब्लेम होतो. साहेबराव आणि विश्वासराव बोलत होते तेवढ्यात व्यवहार आला. चला निघायचं? विश्वासराव व्यवहाराने विचारलं. सगळं घेतलंय ना? हो हो हो. चला मग निघूया. विश्वासराव, मी आता इगतपुरीला जातोय. महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली तर कळवा. येस सर. साहेबराव आणि व्यवहारे इगतपुरीला यायला निघाले. मला एक समजलं नाही व्यवहाराला. काय? इथलं सगळं व्यवस्थित असताना ही बाई इगतपुरीला कशाला गेली? तिला तिच्या मावशीनं इगतपुरीला बोलवलं होतं म्हणते. मग मुंबईला नसतं बोलता आलं? काहीतरी खास कारण असेल. मावशीच्या नावानं कोणीतरी दुसऱ्याने फोन केला असेल का? शक्य आहे. जाम प्रॉब्लेम करून ठेवलाय. आपले अशी प्रॉब्लेम करून ठेवतात म्हणून आपल्याला धंदा मिळतो, नाही तर कसं काय मिळणार? हा खरं आहे, व्यवहारे म्हणाला. थोड्या वेळात दोघे इगतपुरीला पोहोचले. व्यवहाऱ्यांना वकीलपत्र दिलं, चोरी झाल्याचं सांगितलं. गायतोंडे म्हणाले, हे 2 लेडी हवालदार देतो आणि मी स्वतः येतो. मर्डरची केस आहे, काय भांगड नको व्हायला. ठीक आहे. थोड्याच वेळात साहेबराव, व्यवहारे, कीर्ती मॅडम आणि सगळा स्टाफ मुंबईकडे निघाला. साहेबराव आणि व्यवहारे साहेबरावांच्या कारमध्ये होते. ते इन्स्पेक्टर गायतोंडे, कीर्ती मॅडम आणि लेडी हवालदार पोलीस जीप 2-2.5 तासात मुंबईला पोहोचले. समोरच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरी झाली होती. घराची तपासणी केली. कसली चोरी झाली? साहेबराव म्हणाले, माझे पैसे आणि दागिने बँकेच्या लॉकरमध्ये, पण कपाट फोडलेलं दिसतं. कपाटात काय होतं? एक जुनं टाईपरायटर होतं, ते चोरीला गेलं. काही लेटर हेड होते, ते पण चोरीला गेले. कमाल आहे, साहेबराव म्हणाले. त्या कॉम्प्युटरच्या जमान्यात जुन्या टाईपरायटरचं कोण काय करणार? तुम्ही वापरत होतात का? काही वर्षापूर्वी मी वकील साहेबांकडे होते, तेव्हा तो टाईपरायटर वापरत होते. म्हणजे? इन्स्पेक्टर काय तुम्ही? महत्वाचं काहीच नाही गेलं चोरीला. नाही, मॅडम म्हणाल्या. मग परत जायला हवं. काय तुम्ही? साहेबराव, तुम्ही एखादं नवीन कुलूप घेऊन घराला लावाल का? हो, लावतो ना. सोमवारी कोर्टात या, मी वाट बघतो. मॅडम म्हणाल्या. नक्की येतो. इन्स्पेक्टर गायतोंडे मॅडमना घेऊन इगतपुरीला गेले. साहेबरावांनी कुलूप आणलं आणि दाराला लावलं आणि ते विचार करत होते, चोरानं टाईपरायटर आणि स्टेशनरी का चोरली असेल?